To be or not to be, that is the question. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर पडलेल्या खरकट्या पत्रावळीचा तुकडा बनून जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं हे शरीराचं लक्तर त्यात गुंडाळलेल्या जाणीवांच्या यातनांसह मृत्यूच्या काळाशार डोहामध्ये, आणि करावा सर्वाचाच शेवट एकाच प्रहारानं, माझा तुझा याचा अन त्याचाही. मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा काही डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही केव्हाही. पण त्या निद्रेलाही स्वप्न पडू लागली तर इथंच मेघ आहे. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात होणाऱ्या सत्वाची विटंबना, आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आमच्याच मारेकरांच्या दाऱ्याशी. हे विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला आम्ही ज्यांना जन्माला घातलं ते आम्हाला विसरतात, आणि दुसऱ्या बाजूला तू ज्यानं आम्हाला जन्माला घातलं तो तूही आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा, आम्ही थेरड्यांनी कुणाच्या पायावर डोकं आदळायचं? कुणाच्या पायावर डोकं आदळायचं रे? कुणाच्या पायावर?